अकबर बिरबल अकबर बिरबल अकबर बिरबल अकबर बिरबल अकबर बिरबल अकबर बिरबल जमली यांची जोडी आणिक झाली खळबळ. अकबर बिरबल अकबर बिरबल अकबर बिरबल अकबर बिरबल अकबर बिरबल अकबर बिरबल जमली यांची जोडी आणिक झाली खळबळ. हे जमली यांची जोडी आणिक झाली खळबळ. वाऱ्यालाही दोघे रस्ते दावी घम घम वाऱ्यालाही दोघे रस्ते दावी. हे आणिक ताऱ्यांनाही शिकवी गणिते काही आणिक ताऱ्यांनाही शिकवी गणिते काही. हुशार अकबर करावयाचा प्रश्न भाबडा हुशार अकबर करावयाचा प्रश्न भाबडा. बिरबल त्यासी उत्तर देण्या असे रांगडा. उत्तराहुनी प्रश्नाची इथे होते थरथर. उत्तराहुनी प्रश्नाची इथे होते थरथर. अकबर बिरबल करती ऐसे जंतर मंतर. अरे अकबर बिरबल करती ऐसे जंतर मंतर. हीन दीन दुर्बल वागरजू असोत कोणी. हीन दीन दुर्बल वागरजू असोत कोणी. अकबर बिरबल त्यांच्यासाठी देवावाणी. अकबर बिरबल त्यांच्यासाठी देवावाणी. अकबर बिरबल अकबर बिरबल अकबर बिरबल अकबर बिरबल अकबर बिरबल जमली यांची जोडी आणिक झाली खळबळ. अकबर बिरबल अकबर बिरबल अकबर बिरबल हे जमली यांची जोडी आणिक झाली खळबळ. हे जमली यांची जोडी आणिक झाली खळबळ. हे जमली यांची जोडी आणिक झाली खळबळ. You think that was cool? एके दिवशी हसन एका सरदाराची दाढी करत बसला होता. दाढी करताना समोरच्या माणसाची स्तुती करीत आपला मतलब साधत राहणे हा हसनचा स्वभावच होता. म्हणून याच उद्देशाने हसन सरदाराला म्हणाला, अशी दाढी करतो या वेळेला की खुद्द शेर खाण्याची देखील मिजाज पार उतरून जाईल. लाकडं घ्या लाकडं जळण्यासाठी लाकडं. नाही म्हणलं तरी माझ्या हातचा तेवढा गुणच आहे. इकडे बघा ना थोडं. लाकडं घ्या लाकडं जळण्यासाठी लाकडं. लाकडं घ्या लाकडं जळण्यासाठी लाकडं. बाकी सगळी सरळ एखादं वाकडं. लाकडं घ्या लाकडं लाकडं घ्या लाकडं. काय रे हसन, हाच का गुण तुझ्या हाताचा? असं दर वेळेला थोडंच करतो. काय की तो गंगाराम डोंगर वस्तीतला तो आलाय लाकडं घेऊन इकायला. त्याच्या या असल्या विचित्र आवाजामुळं हात थोडासा घसरला. तुम्ही थांबा आता बघतोच त्याच्याकडं. अरे पण त्याच्यामुळं माझी उडवलेली मिशी थोडीच परत येणार आहे. आता उरलेली ही उडव की. हसन सरदाराची उरलेली मिशी उडवून लाकूड विक्या गंगारामचा वचपा घेण्यासाठी बाहेर आला आणि म्हणाला,
काय रे गंगाराम, या गाढवावरच्या लाकडांचे पैसे किती घेणार? काय खान साहेब, तुम्हाला मी काय किंमत सांगणार? तुम्हीच काय ते ठरवा आणि द्या. हे तसं नव्हे रे, या गाढवावरच्या लाकडांची तुझ्या मनात काहीतरी किंमत असेलच की नाही? अरे व्यवहार म्हणला की या गोष्टी आल्याच. बोल बोल, किती देऊ स्पष्ट सांग, बोल. असं म्हणताय? हम्म. असं म्हणताय तर मी दरवेळी या लाकडांसाठी 5 मोहरा घेतो. हा. हम्म. हम्म. या घे 5 मोहरा आणि त्या गाढवावरच्या लाकडी खोगीरा सकट सर्व लाकडं त्या कोपऱ्यात काढून ठेव. खान साहेब, जळणाऱ्या लाकडांमध्ये खोगीराचा समावेश नसतो. पण मी तर तुला तुझ्या गाढवावरच्या पाठीवरील समध्या लाकडांची किंमत विचारली होती आणि तू जी किंमत मागितलीस ती मी तुला दिली सुद्धा आहे. पण खान साहेब, आमच्या धंद्यात लाकडाबरोबर लाकडी खोगीर देत नाहीत. ते मला काय बी माहित नाही गंगाराम. मी तुला गाढवाच्या पाठीवरची समधी लाकडं मागितली. आता तुझं ते खोगीर लाकडी आहे, त्याला मी तरी काय करू? बघ, तू शब्द दिलेला आहेस, तो पाळायलाच पाहिजे. अहो, पण माझं आणि माझ्या लेकरा बाळांचं पोट त्याच्यावरच अवलंबून आहे सरकार. माझं खोगीर गेलं तर मी काय करू? ए, खोगीर गेलं तर तू आहेस ना गाढवा. हिणकी डोक्यावर लाकडं घेऊन छान. असं करू नका मालक, उपाशी राहायची येळ येईल आमच्यावर. हे बघ गंग्या, तुला चांगलं ठाऊक आहे की मी बादशाहांचा खानदानी हजाम आहे. हे प्रकरण त्यांच्याकडे गेलं तर तुझं खोगीरच काय, पण गाढव तरी परत मिळेल का? हसन पुढे आपलं काही चालणार नाही असा विचार करून गंगारामने लाकडी खोगीरासह सर्व लाकडे कोपऱ्यात टाकली आणि तो हसनला मनोमन शिव्या शाप देत घरी गेला. गंगाराम खूप बेचैन होता. कपाळावर आठ्या आणून आणि हाताच्या मुठी आवळत येरझाऱ्या घालत तो स्वतःशी पुटपुटत होता. माझंच चुकलं. मी आधी त्याचं म्हणणं नीट ऐकून घ्यायला पाहिजे होतं. नाही, पण हसनने बी आपल्यावर अन्याय केलाय. धंद्यात अशी कुठं पद्धत असते होय? येरझाऱ्या घालत पुटपुटणाऱ्या गंगारामला पाहून त्याची पत्नी म्हणाली, आव आव काय झालंय काय तुम्हासनी? आणि असं स्वतःशीच काय बडबडताय? लाकडं तर इकली गेली ना? अगं लाकडच काय, पण आपल्या गाढवाच्या पाठीवरचं लाकडी खोगीर बी इकलं गेलं. म्हणजे गंगारामने घडलेला सगळा प्रकार बायकोला ऐकवला. तेव्हा ती संतापून म्हणाली, अरे देवा, हा तर आपल्यावर अन्याय आहे. तुम्ही बादशाच्या दरबारात त्याची तक्रार घेऊन जा. तक्रार कशी करणार गंगू? तो हसन बादशहांचा खानदानी हजाम. एक येळ बादशाह आज आपल्या बाजूनं निर्णय देतील ग, पण उद्या त्या हजामानं आपलं जीनं हैराण केलं तर? अरे देवा, अहो मग तसं असेल तर तुम्ही बिरबलाची गाठ घ्या. तो एकटाच आहे, सर्वांशी न्याय्य व्यवहार करतो असं ऐकलंय मी. तू म्हणतेस त्यात तथ्य आहे खरं. गंगारामने तडक बिरबलाला गाठून सगळी हकीकत कानावर घातली. असं झालं काय? गंगाराम, तू काळजी करू नकोस. फक्त आता मी सांगतोय तसं कर. ऐक. कळलं? होय होय. सरदार, अहो, गेल्या वेळेला त्या गंगारामने गोंधळ केला म्हणून तुमची दाढी फसली. अहो, त्याची चांगलीच अद्दल घडवली बघा त्याला. परत इकडं दिसल तर शपथ. अहो, या वेळेला शेर खानच काय, खुद्द बादशहानं देखील तुमच्या दाढीचा हेवा वाटेल बघा. हसन खान साहेब, ओ हसन खान साहेब. हसन, क्या है ये? परत तीच चूक.
आता मी परत तुझ्याकडे पाऊल सुद्धा टाकणार नाही. अहो, सरदार अर्धी मिशी तरी कापून जा. राहू दे, माझी मीच कापतो. हसन खान साहेब, ओ हसन खान साहेब. ए काय र आता कशाला काढ म्हणलास पण यंदा इथे गेल्या वेळेला घेतलीत ना तुझी लाकडं. पण आता मी लाकडांसाठी नाही आलो मालक. मग काय गाढव विकायला आलास काय रे तुझे गाढवा. हसन साहेब, गेल्या वेळेला जे घडलं त्यात माझीच चूक होती. हा आता आपण झालं गेलं विसरून जाऊया. मुद्द्याचं बोल. माझा एक मित्र आहे. मग आता काय त्याचं खोगीर घेऊन आलास काय. नाही, त्या मित्राचे माझ्यावर खूप उपकार आहेत बघा. अहो त्याच्यामुळेच मी, माझी बायको आणि मुलं जगू शकतोय. ए मुद्द्याचं बोल गंग्या. आता बघा, त्या मित्राची दाढी तुम्ही करावी अशी माझी इच्छा आहे. अरे वा तुझ्या गंगाराम. हा तुझी इच्छा म्हणजे काय साक्षात बादशाहांची इच्छा असल्यासारखं सांगतोयस मारे. अरे 2 कवडीचा लाकूड विक्या तू आणि मी बादशाहांचा खानदानी हजाम. तुझ्या मित्राची दाढी मी का करावी र. चल निघेतून. अहो माझ्या मित्राची तशी खासियतच आहे. म्हणजे अहो जो कोणी त्याच्या सहवासात येतो त्याचं नशीबच पालटतं बघा. आ आता माझंच बघा ना, मी आधी फार दरिद्री होतो, अगदी खायची सुद्धा भ्रांत होती. पण मित्राची साथ मिळाली आणि परिस्थिती पालटली. हा आता तर मी कुटुंबासहित खाऊन पिऊन सुखी आहे. अरे आता तुम्ही याची दाढी केलीत का कोण जाणे तुमचं बी नशीब पालटल. कदाचित तुम्ही बादशहांच्या दरबारी नवरत्नांपैकी एक व्हाल. ठीक आहे येतो मी. पण 20 मोहराहून एक छदाम देखील कमी घेणार नाही गंग्या. पैसे आत्ताच घ्या खान साहेब. पैसे दिल्यानंतर हसनला गंगाराम त्याच्या घरी घेऊन आला. दाढीची सगळी तयारी करून हसन म्हणाला, गंग्या चल तुझ्या मित्राला बोलू. मित्र तर तुमच्याच पुढे उभा आहे की, करा की सुरू. अरे गंग्या, अरे इथं तर कोणी बी दिसत नाही. कुणी नाही कसं म्हणता. हे काय, हे गाढव तर तुमच्या समोरच आहे की. अहो गाढव असलं तरी खूप हुशार आहे बरं का. तुमच्यासारख्यात अजिबात त्रास देणार नाही. गाढव होय गाढव, तोच तर माझा अगदी जवळचा मित्र आहे. आणि त्याचीच दाढी करायला तुम्ही इथं आलात. गाढवाची दाढी आणि मी. असं कसं म्हणता हसन साहेब. आता थोड्या वेळापूर्वीच तुम्ही याची म्हणजे माझ्या मित्राची दाढी करणार असं कबूल केलं होतं आणि त्याचे पैसे बी तुम्ही घेतलेत. हो पण मला काय ठाऊक तू इथे गाढवाला माझ्या पुढे उभा करशील म्हणून. गाढवा आता गाढव माझा मित्र आहे, त्याला मी काय करणार. तुम्ही कबूल केल्याप्रमाणे तुम्हाला याची दाढी करावीच लागल. अरे काय समजतोस तरी काय मला तू. अरे बादशाहांचा खानदानी हजाम आहे मी. माझा अपमान म्हणजे बादशाहांचाच अपमान आहे. थांब तुला चांगलीच अद्दल घडवतो बघ. जिरवतोस तुझी आता. चल आत्ताच्या आता बादशहांकडे चल. असं म्हणून हसनने गंगारामला अकबराच्या दरबारात नेले आणि तो म्हणाला, खावेन, माझी या लाकूड विक्या गंगाराम बद्दल एक तक्रार आहे खावेन. महाराज, माझी सुद्धा यांच्याबद्दल एक तक्रार आहे. मामला गुंतागुंतीचा असावा हे जाणून अकबर म्हणाला, बिरबल, जी खाविंद. यांचं काय म्हणणं आहे ते बघ. बोल गंगाराम, काय तक्रार आहे तुझी याच्याबद्दल. याची नाही बिरबलजी, तक्रार माझी आहे याच्याबद्दल. थांब हसन, तू तर दरबारातलाच माणूस आहेस ना. हा. पहिलं आपण या सामान्य गंगारामचं म्हणणं ऐकूया. ठीक आहे. गंगारामने दरबारापुढे सगळा किस्सा ऐकवला. तेव्हा हसनने विचारले, बिरबलजी, आता तुम्हीच सांगा, गाढव माणसाचा मित्र होऊ शकतो का.
का नाही होणार हसन? या जगात एकमेकांच्या उपयोगी पडणारे कुणीही एकमेकांचे मित्र बनू शकतात. मग ते गाढव असो की माणूस. अहो पण बिरबलजी, आपला मित्र गाढव आहे हे गंगारामने मला आधी सांगितलं नाही. आपला मित्र कोण असावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपण ते कसं ठरवणार? आणि गंगारामने तुला अगोदरच आपल्या मित्राची दाढी करायची असं सांगितलं होतं ना. पण गाढव हा माणसाचा मित्र कसा असू शकतो खाविन? का असू शकत नाही? जर गाढवाच्या पाठीवरील खोगीर जळाऊ लाकडात मोडतं तर गाढव देखील माणसाचा मित्र असू शकतं, हो की नाही? बिरबलाचे हे वाक्य ऐकून हसन चपापला. बिरबल आणि गंगारामाची खेळी त्याच्या लक्षात आली. तो नरमाईने म्हणाला, मी चुकलो महाराज, मला माफ करा. मी गंगारामवर अन्याय केलेला आहे. मी त्याचं लाकडी खोगीर परत करायला तयार आहे. लाकडी खोगीर तर तू परत करच, पण गंगारामच्या मित्राची दाढी केल्यानंतर. अशा प्रकारे हसनवर गंगारामच्या जिवलग मित्राची दाढी करण्याची वेळ आली आणि सगळ्या लोकांत हसनचे हसे झाले. हे असलं कसलं स्वप्न? बापरे, का बरं मला असं स्वप्न पडावं? या स्वप्नाचा अर्थ तरी काय असावा? हा? बेगम, ए बेगम, बेगम. काय आहे? बेगम, मला ना खूप त्रास होतोय. कसला त्रास? अगं, मला एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नच पडलं ना, बाकी काही नाही ना पडलं? पडलं नाही पण पडलेत. काय? बेगम, माझे दात पडलेत. दात पडले? बघू बरं. अगं, खरे खरे नाही ग, स्वप्नात. स्वप्नात पडले ना, मग अगं. पडू द्या. आणि आता मला झोपू द्या. अगं पण ऐक ना. झोपू द्या हो. नाहीतर तुमचं स्वप्न मी सत्यात उतरवेन. आपल्याला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ काय असेल याचा विचार करीत रात्रभर अकबर जागाच होता. सकाळ होताच तो महालात येऊन सेवकाला म्हणाला, आत्ताच्या आत्ता जाऊन शहरात मिळतील तेवढ्या ज्योतिषांना घेऊन या. माझं महत्वाचं काम आहे त्यांच्याकडे. महाराज, मग बिरबलजी नाही घेऊन येऊ का? आधी सांगितलं तेवढं काम लवकर पूर्ण करा, बाकीचं नंतर बघू. जशी आज्ञा महाराज. सेवक शहरात जाऊन 2 ज्योतिषांना शोधून आणतो आणि राजा पुढे हजर करतो. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. महाराज, महाराज, आपल्या शहरात हे 2च ज्योतिषी मिळालेत. ठीक आहे. बोला राजेश्वर, आम्ही तुमची काय सेवा करू? ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पंत, काल मला एक विचित्र स्वप्न पडलं. विचित्र म्हणजे गुरुचे कारस्थान. कुठल्या गुरुचे? इथल्या कुठल्या गुरुचे नव्हे हो, त्या तिकडे म्हणजे आकाशातल्या गुरु शुक्र शनी इत्यादींचे कारस्थान. आपण पहिले राजांचे म्हणणे ऐकूयात का? हो हो हो, सांगा सांगा राजेश्वर. त्या स्वप्नात मला माझा एक दात सोडून बाकी सर्व दात गळून पडल्याचं दिसलं. त्यामुळे मी अत्यंत अस्वस्थ होतो. अस्वस्थपण म्हणजे चंद्राचाच उद्योग.
असू द्या होते, मला फक्त तुम्ही या स्वप्नाचा अर्थ सांगा. कोण तुम्ही सांगताय का शुक्राजी पंत की मी सांगू? हा, आता तुमची इच्छा असेल तर तुम्हीच सांगा की सांगा. एक दात सोडून बाकी गळून पडणे. महाराज, काय? नाही, तुम्हाला हे स्वप्न जागेपणी पडलंय की झोपेत? हो, स्वप्न आहे ते बुधाजी पंत, ते झोपेतच पडणार. असं आहे का? नाही, काही राजांनी जागेपणी स्वप्न पाहिल्याचं इतिहासात वाचलं होतं, म्हणून मी विचारलं. ठीक आहे, सांगा काय अर्थ होतो ते, पटकन सांगा. हो. एक दात सोडून बाकी सर्व दात गळून पडणे म्हणजे रवी वक्रीय, शनी चक्रीय आणि राहू सक्रिय. अशुभ. काय? महाशुभ. शिव. हो, तुमचे सर्व नातेवाईक तुमच्या आधी मरण पावून तुमच्यावर एकटे राहण्याचा प्रसंग ओढावणार आहे. आणि याला काहीही उपाय नाही महाराज. तेव्हा आलिया भोगासी असावे सादर. मूर्खा, माझ्या राज्यात राहतो आणि माझ्याच बद्दल वाईट विचार करतोस? हेच पांग फेडलेस का? थांब, याची तुला चांगलीच शिक्षा मिळायला हवी. महाराज. सेवका, याला चापकाचे फटके मारत मारत राजवाड्याच्या बाहेर हाकलून द्या. महाराज. नाही महाराज. चला पंत, आलिया भोगासी असावे सादर. हे घ्या. पहा शुक्राजी पंत, पहा ते पंचांग उघडून पहा आणि सांगा तुम्हाला स्वप्नाचा काय अर्थ लागतो ते. महाराज, मी चुकून भलतच पंचांग घेऊन आलोय. काय? मी आता घरी जातो आणि योग्य ते पंचांग आणतो आणि मग तुम्हाला हवा तसा अर्थ सांगतो. बरं, पण लगेच या. शुक्राजी पंतांनी राजवाड्यातून बाहेर पडून बिरबलाचे घर गाठले, कारण बादशहाना उत्तर द्यायचं डोकं फक्त बिरबलाकडेच होतं. घडलेला सगळा प्रकार शुक्राजी पंतांनी बिरबलाला सांगितला आणि ते म्हणाले, बिरबलजी, बुधाजी पंतांनी महाराजांना जो अर्थ सांगितला आहे तोच खरा अर्थ आहे हो, आणि खोटा अर्थ सांगू नये अशी आमच्या गुरूंची शिकवण आहे. आता मी काय करू? खरे बोलावे तरी पंचायत आणि खोटे बोलावे तरी पंचायत. शिव 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 शिव. तुम्ही चिंता करू नका शुक्राजी पंत. फक्त मी सांगतो तसं भविष्य तुम्ही बादशहांना ऐकवा. शुक्राजी पंत राजवाड्यावर येतात तेव्हा बादशाह चिंतेतच असतात. ते वैतागून विचारतात, काय पंत, आणले का पंचांग? होय महाराज, आता थोड्याच वेळात सांगतो. हं. एक दात सोडून बाकी सर्व दात गळून पडणे म्हणजे रवीचे उपकार, शनीचा चमत्कार आणि राहूचा साक्षात्कार. महाराज, काय झालं? अहो, काय स्वप्न पाहिलं तुम्ही? वा. काय? अहो, असं स्वप्न पाहायला नशीब लागतं महाराज, नशीब. काय सांगताय काय? अहो, लाखात एक आहात तुम्ही. पण झालं तरी काय? काय झालं महाराज? अहो, तुमच्या सगळ्या नातेवाईकांमध्ये तुम्ही सर्वात जास्त वर्ष जगणार आहात आणि थोड्याच दिवसात तुम्हाला तुमच्या कुठल्याच नातेवाईकांचा कसलाही त्रास भोगावा लागणार नाही. हे ऐकून खूप वेळ अस्वस्थ असलेला अकबर खुश होऊन म्हणाला, शुक्राजी पंत, काय विद्वान आहात तुम्ही. सगळी त्याची कृपा बर का. सेवका, यांना आत्ताच्या आत्ता 2 मोत्यांचे हार आणि 200 मोहरा देऊन टाक. एक दिवस अकबर राजा बिरबलाच्या एका कामगिरीवर खुश होऊन म्हणाले, वा बिरबल, अरे तुझं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. तुझा हजरजबाबीपणा, तुझा न्याय निवाडा यावर आम्ही बेहद खुश आहोत. हा आपला मोठेपणा आहे खाविंद. तसं नव्हे बिरबल,
तू खरंच खूप श्रेष्ठ आहेस. तेव्हा माझी इच्छा म्हणून मी तुला हे 200 मोहरांचे इनाम देत आहे. त्याचा स्वीकार कर. जशी आपली इच्छा हुजूर. बिरबलाला इनाम दिलेले पाहून त्याचा हेवा करणाऱ्या व्यक्तींची मनं हळहळली. बिरबलाचे हे एवढे कौतुक पाहून हिरमुसलेल्या मंडळींमध्ये बादशांचा मेहुणा शेरखान आणि त्याचे साथीदार सरदारांबरोबर काझीचाही समावेश होता. या बिरबलाची फिरकी घेऊन त्याला निरुत्तर करण्याचा बेत रचून काझी म्हणाला, खाविंद, आपले हे वजीर फार चतुर आहेत. जिकडे पाहावं तिकडे यांचाच बोलबाला आहे. हो आहेच की. हो, पण खाविंद, आज मी बिरबलांना एक अत्यंत साधा प्रश्न विचारतो. या प्रश्नाचे उत्तर ते जर देऊ शकले तरच मी मान्य करीन की बिरबलजी खरंच चतुर आहेत. विचारा काझी, काय विचारायचं ते विचारा. खाविंद, बिरबलजी आपल्या बायकोचे हात दिवसातून कितीतरी वेळा पाहत असावेत. तेव्हा आपल्या पत्नीच्या हातात नेमक्या किती बांगड्या आहेत ते त्यांनी अचूक सांगावे. काझीच्या बिरबलावर असणाऱ्या रागाचे रूपांतर वादात होऊ नये या उद्देशाने अकबर म्हणाला, वा काझी, काय छान प्रश्न विचारला आहेत. अजून मला सुद्धा माझी बेगम किती बांगड्या घालते ते कुठे ठाऊक आहे. खाविंद, आपले काझी साहेब गणित विषयात अत्यंत पंडित आहेत. हे सर्वज्ञात आहे. त्यातून त्यांना सतत आपल्या दाढीवरून हात फिरवण्याची ही सवय आहे. त्यामुळे त्यांना आपल्या दाढीत एकूण किती केस आहेत हे चांगलंच ठाऊक असावे. प्रश्न आठवतोय ना बिरबलजी? त्याचंच तर उत्तर देतोय मी काझी साहेब. अहो, तुमच्या दाढीत एकूण जेवढे केस आहेत त्याच्या 1000 संख्ये इतक्या बांगड्या माझ्या पत्नीच्या दोन्ही हातात मिळून आहेत. बिरबलाचे हे चोख उत्तर ऐकून बादशाह आणि दरबाराची हसून हसून पुरेवाट झाली आणि काझीची तर साप भाजी झाली. पण काझीने विचारलेल्या चमत्कारिक प्रश्नासारखाच प्रश्न आपणही विचारून पाहावा असे अकबराला वाटले. त्याचे उत्तर बिरबलाने दिले तर आपली करमणूक होईल आणि नाही दिले तर बिरबल पहिल्यांदाच निरुत्तर होईल. आपली गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली असा विचार करून अकबर म्हणाला, बिरबला, माझ्या सर्व अंगावर केस असताना केवळ या हाताच्या तळव्यावरच तेवढे केस का बरं नसावेत? आता खुद्द बादशाहच आपली फिरकी घेत आहेत हे समजायला वेळ न लागलेला बिरबल म्हणाला, काय हे खाविंद, अहो तुम्ही खूप जाणकार आणि उदार मनाचे आहात. मग तुमच्या हातून सतत कुणा ना कुणा गुणवंताला इनाम दिले जाते. दान म्हणून मोहरा वाटल्या जातात. त्या मोहरांनी तुमच्या तळहातांना होणाऱ्या सततच्या घर्षणामुळे तुमच्या हातावरील केस गळून पडतात. असे असताना तुमच्या तळहातावर केस कसे शिल्लक राहतील? माझी गोष्ट एक वेळ ठीक आहे बिरबल, पण तू कुठे कुणाला दान देतोस? मग तुझ्या तळहातावर तरी केस कुठे आहेत? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे खाविंद. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्ही खूप जाणकार आणि उदार मनाचे आहात. अहो, पावलो पावली खुश होऊन तुम्ही मला अशा सुवर्ण मोहरा देता. आपल्या तळहातावरील केस इनाम देऊन देऊन गेलेत, तसे माझ्या तळहातावरील केस इनाम घेऊन घेऊन गेलेत. तुझी ही गोष्टही मान्य आहे बिरबल, पण दरबारात ही जी सगळी माणसं आहेत त्यांच्या तरी तळहातावर केस कुठे आहेत? आता काय प्रश्न विचारले बादशाह? आता बिलबुल फसलेच. हो खाविंद, मीही हेच विचारणार होतो. माफ करा खाविंद,
पण मला थोडं स्पष्टच बोलावं लागतंय. बोला. अहो, दरवेळी तुम्ही माझ्यावर खुश होता आणि मलाच काहीतरी इनाम देता, पण ही गोष्ट दरबारात कुणालाच आवडत नाही. तुम्ही मला इनाम दिलं की ही मंडळी जळफळाटानं आपले तळहात एकमेकांवर चोळू लागतात. त्यामुळे त्यांच्या हातावरचे केस गळून पडलेत. आफरीन, आफरीन. बिरबलाच्या या उत्तराने बादशाह खूप खुश झाला आणि त्याला आणखी 50 सुवर्णमोहरा देऊ केल्या आणि पुन्हा एकदा दरबारातील इतर मंडळी जळफळाटाने हात चोळू लागली. दिल्ली शहरात एक अतिशय चिडखोर स्त्री राहत होती. पावलोपावली आपल्या पतीवर राग व्यक्त करून ती त्याला चपलेचा मार देत असे. काय हो, तुम्हाला म्हटलं होतं ना हे भांड इथे ठेवायचं नाही म्हणून. त्याची जागा तिथे आहे, मग हे इथे का आलं? अगं 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 अगं, चूक झाली माझ्याकडून. पुन्हा असं नाही होणार. हो ना, मग सुधारा आपली चूक लवकर. ओहो, कधी अक्कल येणार आहे या माणसाला कोण जाणे. सगळं सांगावं लागतं. अहो, पहिले इकडे या. आलो आलो. हा घरातला केर कधी काढायचा? सूर्य डोक्यावर आल्यावर? काढतो लगेच काढतो. पहा, मी आहे म्हणून घर कसं व्यवस्थित चाललंय. अहो, तुमच्या भरवशावर सोडलं असतं तर घराचा उकिरडा होऊन जायचा. तरी बरं, ही चप्पल आहे माझ्या जोडीला. वाका वाका, आणखी वाका. वागतो का बाई? काही बिघडत नाही. वाका. अहो, माहेरच्या देवीचा प्रसाद आहे हा. अहो, ती आहे ना म्हणून तुम्ही आहात. हो ग, मी कुठे नाही म्हणतोय. अगं हळू. अगं जरा हळू. अगं काय करतेस? अशा प्रकारे ती स्त्री आपल्या नवऱ्याला म्हणजे दौलतला देवीचा प्रसाद म्हणून सतत चपलेने बडवत असे आणि नवरा बिचारा निमूटपणे सहन करीत असे. असंच एके दिवशी त्या स्त्रीने तिच्या नवऱ्याला रागाच्या भरात भरपूर मार दिला आणि दौलतनेही तो नेहमीप्रमाणे सहन केला. हे सगळं पाहत असलेल्या शेजारच्या महिपतीला मात्र दौलतची दया आली. दौलत एकटा असल्याचे पाहून महिपती घरात आला. दौलत, अरे काय एवढा मार खातोस तू? तू तिला काही विरोध का नाही करत? अरे बाबा, तिचं मारणं हे आमच्या घराच्या भल्यासाठीच आहे. ती मला मारते ते रागाने नव्हे, प्रेमाने. प्रेमाने म्हणजे? अरे, तिच्याकडे जी चप्पल आहे ना, ती तिच्या माहेरच्या देवीने प्रसन्न होऊन तिला दिलेली आहे. त्या चपलेने मार खाल्ल्याशिवाय आमचं घर व्यवस्थित राहू शकत नाही असं त्या देवीनं तिला सांगितलं. हे बघ, घरातली सगळी कामं तूच करायची आणि वर मारही तूच खायचास. हे काही पटण्यासारखं नाही. तू यावर काही उपाय का नाही शोधत? कसला उपाय शोधणार? दौलत, तू बिरबलांकडे जा. अरे पण बिरबल काय करणार याला? हा आमचा घरगुती प्रश्न आहे. त्यात ते कशाला दखल देतील? हे बघ दौलत, तू एक माणूस आहेस आणि तुझ्या पत्नीकडून तुला माणसासारखी वागणूक न मिळणं हे अयोग्य आहे. तू जर त्यांना भेटलास तर ते तुला योग्य मार्ग दाखवतील. दौलतने बिरबलाकडे जाऊन आपल्या घरातली वस्तुस्थिती ऐकवली. त्यावर बिरबल दौलतला म्हणाला, दौलत, कुठलाही देव कुणावर अन्याय होईल असा प्रसाद कधीच देत नाही. तेव्हा तुझ्या बायकोच्या माहेरच्या देवीकडून मिळालेल्या चप्पलेचा प्रसाद खरा की खोटा हे आपल्याला पाहावंच लागेल. फक्त
मी सांगतो तसं कर. अहो ऐकलत का? उठलीस का? हम्म. लवकर इकडे ये बघू. हे बघ काय आहे ते. हा? अहो काय चाललंय काय तुमचं? या लोखंडी सळईची काय पूजा करताय? अगं ही सळई साधी सुधी नाही. हं? काल रात्री बजरंगबली माझ्या स्वप्नात आले हं? आणि त्यांनी प्रसन्न होऊन मला ही सळई प्रसाद म्हणून दिली. हा? पण मग तिचं काय करायचं? अगं जशी तुझ्या देवीनं ही चप्पल दिलीये ना हं? तशीच ही सळई आहे. हं, हं, जसा तुला राग आल्यावर मी या चपलेचा मार खातो हं. आणि त्यामुळे आपलं घर व्यवस्थित राहतं, हो. तसंच मी रागवल्यावर या सळईचा मार तू खायचास. हं? हो, त्यामुळे आपल्या घरात खूप भरभराट होणार. आपल्या बादशहानी एवढं धन आपल्याला मिळणार. तुझा थाट अगदी महाराणी सारखा होईल बघ. अहो पण तुम्हाला हे कोणी सांगितलं? कुणी सांगितलं म्हणजे? हं? साक्षात बजरंग बलींनीच सांगितलंय. हं? हो चल आतापासूनच याची सुरुवात करतो. घे. नका 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 मारू, नका मारू. मी नाही कधी रागावणार तुमच्यावर. आणि तो देवीने दिलेला चपलेचा प्रसादही खोटा आहे हो. खोटा होता. खोटा? माझ्या आईनेच मला सांगितलं, तुम्हाला ताब्यात ठेवण्यासाठी हा उपाय करायला सांगितला होता. असं होय. पण माझी ही सळई खरी आहे बरं का. मी मी कधी रागवणार नाही तुमच्यावर आणि चपलेचाही मार देणार नाही. बरं बरं ठीक आहे. बाजूला सरक. मला घर झाडून घ्यायचंय. नको नको नको. आजपासून सगळी कामं मी करत जाईन. तुम्ही निवांत बसा सळई घेऊन. हो, हो. हसन हा अकबर बादशाचा खानदानी न्हावी होता. म्हणून बादशाच्या कुटुंबातील लोकांची केशकर्तनाची कामे तोच करीत असे. असंच एके दिवशी हसन बादशाचा मेवणा शेरखानची दाढी बनवण्यास गेला. बादशाचा वजीर म्हणजेच बिरबलावर जळणाऱ्या काही सरदारांपैकी शेरखान हा एक होता. तो नेहमी बिरबलाला पाण्यात पाही. हुजूर, मी आपल्यासारखा राजबिंडा माणूस या जगात पाहिला नाही. वाह वाह वाह. बेशक हसन. अरे पण नुसताच राजबिंडा दिसतो रे. बादशहाचा मेहुणा असूनही मला एकही पद मिळालं नाही. कसे मिळणार? अहो तो बादशहाचा चमचा बिरबल नाही का मध्ये 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 करत. अहो मी तर म्हणतो तुम्हीच वजीर व्हायला हवं होतं. आणि म्हणतो काय व्हालच. हसन तुझ्या तोंडात साखर पडो. अरे पण हे शक्य आहे का? मालिक, तुम्ही नुसतं हो म्हणा. अशी युक्ती लढवीन की बिरबल जाईल सरपणावर आणि तुम्ही जाल सिंहासनावर. हसन असं जर घडलं तर मी तुझे खिसे हिऱ्या मोत्यांनी भरेन. हुजूर, हिऱ्या मोत्यांबरोबरच मला 9 रत्नांच्या बरोबरीने 10वं रत्न म्हणून बादशहांच्या दरबारी पद जर मिळवून दिलं तर मी आपला फार आभारी राहीन. बेशक बेशक होईल. जा लाग कामाला. जशी आज्ञा हुजूर. हसन ठरल्याप्रमाणे कामाला लागला. तो अतिशय चतुर आणि बेरकी होता. आठवड्याच्या ठरलेल्या दिवशी हसन बादशहाची दाढी करायला राजदरबारात गेला. जहापना, आपली सेवा करत असताना मला आपल्या पिताजींची खूप याद येते.
हसन, अरे तू आमचा खानदानी न्हावी. जसे आमच्या पिताजींनी तुला काहीही कमी पडू दिले नाही, तसेच आम्हीही तुला काहीही कमी पडू देणार नाही. अल्लाह सलामत. हुजूर, आपल्या राज्यात कोणाला काय कमी पडेल, पण पण काय हसन? हुजूर, मला आपल्या पिताजींची फार काळजी वाटते. अहो, काल रात्रीच ते माझ्या स्वप्नात आले आणि मला म्हणाले, हसन, मी स्वर्गात खूप सुखात आहे रे, पण माझा वेळ काही केला जात नाही. तेव्हा माझ्या मुलाला सांग की माझ्या मनोरंजनासाठी एक चतुर, बुद्धिवान व हजर जबाबी माणसाला निदान 4-6 महिन्यांकरता तरी स्वर्गात पाठवून दे. अब्बा हुजूर, मला तुमचे हे दुःख पाहवत नाही हो. मी उद्याच विदूषकाला तुमच्याकडे पाठवतो. छे छे हुजूर, अहो हे काय करताय? अहो तो मूर्ख विदूषक काय कामाचा? आपले पिताजी म्हणाले की हजर जबाबी बुद्धिवान माणसाला पाठव. विदूषक तर मूर्ख माकड चेष्टा करणारा. खरंच. हसन, मग कोणाला बरे पाठवावे? जहापना, बिरबला इतकी हुशार हजर जबाबी व्यक्ती दुसरी आहे का आपल्या दरबारी? तुम्ही बिरबलालाच का नाही पाठवत स्वर्गात? शाब्बास हसन, आम्ही खुश झालो. बिरबला, तू माझा सच्चा सेवक आहेस, तेव्हा तू माझी इच्छा पूर्ण करशील हा विश्वास आहे. बादशाह सलामत, मी आपली कुठलीही इच्छा पूर्ण करेन असं मी वचन देतो. सांगा आपली काय इच्छा आहे? बिरबला, आमचे शाही न्हावी हसन यांच्या स्वप्नात आमचे पिताजी आले होते. ते म्हणाले त्यांच्या मनोरंजनासाठी एक माणूस पाठवा. तेव्हा तू तिकडे जावेस अशी आमची इच्छा आहे. बिरबलाला हसनचा डाव समजला तरी विनम्रपणे बिरबल बादशाला म्हणाला, हुजूर, आपले पिताजी तर पैगंबरवासी झालेत, तिथे मी कसा जाणार? बरोबर आहे. आम्ही तर याचा विचारच केला नाही. हुजूर, हे तर अगदी सोपं आहे. बिरबल हिंदू आहेत, तेव्हा त्यांचं जिवंतपणी दहन करावं, म्हणजे ते आपोआपच पैगंबरवासी जहापनाकडे जातील. वाह हसन, काय युक्ती आहे. बिरबल, आम्ही तुला आज्ञा करतो की तुम्ही आजच चितेवर जा. या बदल्यात मी तुमच्या कुटुंबाला 20,000 सोन्याच्या मोहरा देईन. लागा तयारीला. आपण पुरतेच फसलोय हे जेव्हा बिरबलाच्या लक्षात आले तेव्हा लगेच हुशार बिरबलाला युक्ती सुचली. हुजूर, पंचांगाप्रमाणे हा दिवस चितेवर जाण्यास योग्य नाही, तेव्हा मी उद्या चितेवर जाईन. पण हुजूर, माझ्या पश्चात माझे काम कोण पाहिल? हुजूर, आपले मेव्हणे शेरखान तोपर्यंत पद सांभाळू शकतील की? ठीक आहे. बिरबल, तुम्हाला काय वाटते? ठीक आहे हुजूर, जशी आपली इच्छा. मी उद्याची तयारी करतो. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सर्व दरबारी आणि अकबर यांनी बिरबलाला चितेवर बसवून चिता पेटवून दिली. बिरबल चितेतील अग्नीच्या स्वाधीन होताच हसन आणि शेरखान खुश झाले. सहा महिन्यानंतर दरबार भरला असताना अचानक दाढी मिशा वाढलेली एक व्यक्ती आपण बिरबल आहोत असं सांगत होती. हे ऐकून दरबारातील सर्व लोक हबकलेच. सर्वांना घाबरलेले पाहून बिरबल म्हणाला, बादशाह सलामत, मी
मी बिरबलच आहे. अरे पण तू तर स्वर्गात गेला होतास ना, मग तू इथे जिवंत कसा? बुद्धिश्रेष्ठ शेरखानजी, मी युक्तीच्या जोरावर पृथ्वीवर आलो. पण ती युक्ती मी सांगणार नाही. नाही ते ठीक आहे, पण बिरबलजी तुम्ही हे सांगा की तुमच्या दाढी मिशा एवढ्या का वाढल्या? आणि असे गलिच्छपणे बादशहांसमोर येताना लाज नाही का वाटते तुम्हाला? क्षमा असावी बादशाह सलामत, पण काय करणार, थेट स्वर्गातून येथे आलो ना. आणि स्वर्गात तर हसन सारखा न्हावी नाही. अहो माझं सोडा, माझी तर एवढीच दाढी वाढलीये, पण बादशहांच्या पिताजींची दाढी कमरेखाली लोंबू लागलीये. हा? आता बोला. काय अब्बा हुजुरांची ही अवस्था? नाहीतर काय, मी काय खोटं बोलतोय होय हसन सारखं? अहो तुमच्या पिताजींनी खरं तर हजरजबाबी माणसाप्रमाणेच हसनलाही स्वर्गात बोलवलं होतं. पण हसन नावाने ते मात्र तुम्हाला सांगितलंच नाही. काय हसन, जी तुम्ही आम्हाला हे का नाही सांगितलं? जी जहापना आजच्या आज तुम्हाला आमच्या अब्बा हुजुरांकडे जावंच लागेल. बिरबल, तुम्ही स्वतः ही व्यवस्था करा. जशी आज्ञा हुजूर. बादशाच्या हुकुमाप्रमाणे हसनला कब्रस्तानात नेऊन एका खोल खड्ड्यात पुरण्यात आले. त्याला पुरल्यानंतर अकबराने बिरबलाला विचारले, बिरबल, आम्ही तुमच्या वफादारीवर बेहद खुश आहोत. पण एक सांगा, तुम्ही स्वर्गातून खाली आलात कसे? अकबर बादशाने विचारलेल्या प्रश्नावर बिरबल फक्त हसला. बिरबल स्वतःच्याच युक्तीवर मनोमन खुश होता. त्या दिवशी बिरबलाने काही शिपायांकरवी चितेखाली भुयारी मार्ग बनवून घेतला होता. आणि जेव्हा बिरबलाची चिता पेटवली त्याआधीच बिरबल भुयारी मार्गे चितेमधून पसार झाला होता. अशा प्रकारे हसनच्या कारस्थानाला बिरबलाने कब्रस्थान दाखवले. कधी कधी अकबर बादशाला बिरबलाच्या चातुर्याची परीक्षा घेण्याचा मोह होत असे. असेच एके दिवशी बिरबलाला आपल्याकडे येताना पाहून अकबर आजारपणाचे नाटक करू लागला. हे जगणं आता असह्य होत चाललंय. खाविंद, काय होतंय आपल्याला? काही दुखतंय का? अल्लाह सोडव रे या सगळ्यातून लवकर. नको या यातना. काय होतंय हुजूर, तुम्ही असे का बोलताय? अरे बाबा, सकाळपासून छातीत खूप दुखतंय. आणि अशक्तपणाही खूप आलाय. हो 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 हो. थांबा थांबा, मी आत्ता हाकिमांना घेऊन येतो. ते सकाळीच येऊन गेले. हो, मग त्यांच्या औषधाचा काही गुण नाही का आला? नाही, वाटलं तर दुसऱ्या हाकिमांना बोलवून आणतो मी. औषधाचा गुण यायला औषध तर मिळायला हवं ना. काय, औषध मिळत नाहीये? नाही. अहो मग दुसऱ्या राज्यात जाऊन आणूया, कुठे ना कुठे मिळेलच ना. मिळेल की नाही कुणास ठाऊक. अल्लाह, ने रे बाबा, लवकर ने. बादशाह असे धीर सोडू नका तुम्ही. मी आणून देतो औषध. कसलं औषध आणायचं सांगा. हकीमानी मला हा महिनाभर हा बोला. बैलाचं दूध प्यायला सांगितलंय. हा, बैलाचं दूध म्हटल्याबरोबर बादशाह आपली फिरकी घेत असल्याचे बिरबलाच्या लक्षात आले.
मात्र आपल्या काहीच लक्षात न आल्याचे भासवून बिरबल लगेच म्हणाला, इतकंच ना महाराज, 2 दिवसांचा अवधी द्या. आपल्या राज्यात कितीतरी बैल आहेत, त्यातला एखादा तरी दूध देत असेलच ना. मी 2 दिवसात आणून देतो तुम्हाला बैलाचं दूध. ठीक आहे, तोपर्यंत धरतो धीर. ऐक अल्लाह. राजाला आश्वासन देऊन बिरबल घरी येऊन विचार करू लागला. बिरबल चिंताग्रस्त मुद्रा धारण करून बसल्याचे त्याची मुलगी तेजस्विनी हिच्या लक्षात आले. तिने बिरबलाला चिंतेचे कारण विचारले. तेव्हा बादशहाने आपल्यावर टाकलेल्या नव्या जबाबदारीबद्दल बिरबलाने तेजस्विनीनं सांगितले. तेव्हा तेजस्विनी म्हणाली, मग तुम्हाला यावेळी काही युक्ती सुचली नाहीये का? वाटल्यास मी पाहते काही सुचतंय का, म्हणजे त्यांना कसं उत्तर द्यायचं ते. युक्ती सुचलीये ग, पण त्यासाठी मला तुझ्या मदतीची आवश्यकता आहे. आणि ते काम तुला कसं सांगावं याचा मी विचार करतोय. अहो, काहीही काम सांगा मला, मी अवश्य मदत करीन. मला आवडेल तुमच्या कामात मदत करायला. ठीक आहे, तर मग ऐक. सरकार, बाहेर एका स्त्रीला आपल्याला भेटण्याची इच्छा आहे. तिला आपल्याला काही खुशखबर द्यायची आहे. ठीक आहे, पाठवा तिला आत. हुजूर, हे घ्या लाडू. आणि आज बिरबलजी कुठे दिसत नाहीयेत, कुठे गेलेत ते? बाहेरगावी गेलेत. बरं, असू द्या. अगं मुली, कोण आहेस तू, आणि हे लाडू कशाबद्दल वाटते आहेस? सरकार, आमच्याकडे यंदा गोड बातमी आहे. गोड बातमी म्हणजे? इश, अहो, मी 8 दिवसांनी आई होणार आहे. 8 दिवसांनी आई? पण तुझ्याकडे बघून तर असं वाटत नाहीये. तेच तर विशेष आहे, म्हणून तर मी आधीच लाडू वाटते. ए बाई, हा काय प्रकार आहे ते स्पष्ट सांग. बादशाह, मी 8 दिवसांनी आई होणार आहे, पण आमच्या बाळाला जन्म मी नाही तर माझे पती देणार आहेत. काय? हो, त्यांच्याच पोटात आमचं बाळ वाढतंय. तू काय आम्हाला मूर्ख समजलीस? तू सांगशील त्यावर आम्ही विश्वास ठेवायला हवा काय? पुरुष कधी बाळंत होतो का? काय माहित हुजूर, माझं लग्न कुठे झालंय अजून. तुम्ही झालात का कधी बाळंत? सरकार, तुमचा विश्वास बसत नसेल तर मी आत्ता त्यांना बोलावून घेते. ते बाहेरच उभे आहेत. शक्य आहे या जगात? हे पहा खावीन, माझे पती आता 8 दिवसात बाळंत होणार आहेत. आता बसला विश्वास? पण हे कसं शक्य आहे? या जगात पुरुष कधी बाळंत होतो का? का नाही सरकार? आपल्या राज्यात जर बैल दूध देत असेल तर पुरुषही बाळंत होईलच की. वा बिरबला, तुझ्या या सडेतोड उत्तरावर आम्ही खुश आहोत. हे घे 100 मोहरांचे इनाम. सरकार, हे इनाम वाटून द्या, कारण यात हिचाही वाटा मोठा आहे. हो, पण कोण आहे ही? मी बिरबलजींची कन्या सरकार, तेजस्विनी. बर, हे घे इनाम बाळ. आणि हे आमचं बाळ.
एकदा एक गरीब ब्राह्मण एका सुखवस्तू घराचे दार वाजवत म्हणाला, कुणी आहे का घरात? कोण आपण? मी ओळखलं नाही आपल्याला. यजमान, मी एक वाटसरू आहे. काशी यात्रा करण्यासाठी निघालोय. आज संध्याकाळ होता होता आपल्या शहरात आलोय. तेव्हा कृपा करून आजची रात्र मला तुमच्या घरात राहायला जागा द्या. सकाळ होताच मी पुढच्या रस्त्याला लागेल. त्या गरीब ब्राह्मणाच्या विनंतीची यजमानाला दया आली. तो चटकन म्हणाला, अरे या ना, या भटजीबुवा या. अहो माझी काहीच हरकत नाहीये. उलट तुमच्यासारख्यांची सेवा करायला मिळणं हे आमचं भाग्यच आहे. वाह, किती उदार मनाचे आहात तुम्ही. तुमच्या 7ही पिढ्यांचे कल्याण हो. यजमानाने ब्राह्मणाला घरात घेतले. त्याला पोटभर जेवू घातले आणि झोपण्यासाठी स्वतंत्र खोलीची व्यवस्था केली. दिवसभर प्रवास करून थकलेला ब्राह्मण लगेचच झोपी गेला. त्यावेळी दिल्लीत चोऱ्यांचे प्रमाण खूप वाढल्यामुळे रात्रीच्या वेळी रस्त्याने गस्त घालणाऱ्या शिपायांची संख्याही सरकारने वाढवली होती. मात्र दुर्दैव असे की त्या गस्तकरी शिपायांपैकीच एक शिपाई चोऱ्या करीत असे आणि चोरीचा माल आपल्या घरी नेई. यजमानाने जी खोली ब्राह्मणाला झोपायला दिली होती, नेमक्या त्याच खोलीची भिंत त्या चोरट्या शिपायाने पहारीने फोडली आणि आत असलेल्या एका बंदिस्त पेटीकडे त्याने धाव घेतली. शिपायाने पेटी उघडून पाहिली तर त्यात मौल्यवान दागिने होते. तो लगेच ती पेटी घेऊन निघाला. जाता जाता त्या शिपायाचा पाय त्या खोलीत झोपलेल्या ब्राह्मणाच्या अंगावर पडला. ब्राह्मणाने लगेचच चोराचा पाय धरला आणि त्याने चोर चोर असा धावा सुरू केला. तेव्हा तो चोर त्याला म्हणाला, सोड सोड माझे पाय सोड, नाहीतर. नाही नाही नाही, मी इथे यजमानांचे मीठ खाल्ले आहे. त्यांच्यावरचे संकट हे माझं संकट आहे. मी तुला बाहेर जाऊ देणार नाही. धावा धावा धावा. ब्राह्मणाच्या बोलण्यावरून ब्राह्मण इथे पाहुणा असल्याचे शिपायाच्या लक्षात आले. तो ब्राह्मणाला आमिष दाखवत म्हणाला, या पेटीत भरपूर दागिने आहेत. आपण बाहेर जाऊ आणि यातले दागिने निम्मे निम्मे वाटून घेऊ. नाही नाही, अशी बेईमानी माझ्या हातून घडणं शक्यच नाही. आणि तू तर शिपायाचा वेश परिधान केलायस आणि तूच कसं काय चोरी करतोयस? ही चोरी आपल्या अंगलट येणार हे लक्षात आल्यावर त्या शिपायाने मालकाला जोर जोरात हाका मारायला सुरुवात केली. अहो शेठ, अहो शेठ, तुमचा हा पाहुणा खोलीची भिंत फोडून पेटी घेऊन पळून चाललाय. त्याला मी पकडलंय. खोलीत गडबडीचा आवाज ऐकून यजमान तिथे आले. तेव्हा शिपायाने पेटी खाली ठेवून ब्राह्मणाला पकडले होते. यजमान दिसतात शिपाई म्हणाला, शेठ, हा पहा तुमचा चोर. ही पेटी घेऊन पळून चालला होता. मी त्याला पकडलंय. नाही नाही यजमान, हा खोटं बोलतोय. उलट हात चोरी करत होता. मीच याला अडवला. मात्र यजमानाचा ब्राह्मणावर विश्वास बसेना. त्याला वाटले हा ब्राह्मण मनात कपट ठेवूनच आपल्या घरात शिरला आणि संधी मिळताच चोरी करीत होता. आता तो म्हणाला, अरे मी तुझ्यावर दया दाखवली, याचे असे पांग फेडलेत होय. आता तुझं काय करायचं ते बादशहाच ठरवतील. दुसऱ्या दिवशी यजमान शेठ ब्राह्मण आणि शिपायासह अकबराच्या दरबारात आले. त्याने रात्री घडलेला सर्व प्रकार बादशहाच्या कानावर घातला. तेव्हा बादशाह बिरबलाला म्हणाला, बिरबला, तू या प्रकरणाचा छडा लाव. जी हुजूर. मला सांगा, हे भटजी कोण आणि तुमच्याकडे कसे?
मी एक वाटसरू आहे. काशी यात्रेला चाललोय. अहो, यांच्या विनंतीवरून मी यांना घरात घेतलं, पण नाही महाराज, या शिपायानंच भिंत फोडली आणि तो पेटी घेऊन चालला होता. हा खोटं बोलतोय. हाच चोर आहे. ही चर्चा रंगात आली असतानाच मध्ये एक दुसरा शिपाई आला आणि म्हणाला, महाराज, मला क्षमा करा. मी आपल्या कारभारात अडथळा ठरतोय, पण महाराज, माझं कामही तसंच आहे. बोल. महाराज, माझा मुलगा आणि मी गावाबाहेरील हनुमान मंदिरात गेलो होतो. आम्ही दोघं दर्शन घेऊन बाहेर पडत होतो. तोच मुलाला मूर्छा आली आणि तो जमिनीवर कोसळला. महाराज, मी घाबरलोय. त्याला उचलून आणण्या इतके त्राण माझ्यात नाहीत. तेव्हा तुम्ही 2 माणसं देता का? तू तुझ्या मुलाची चिंता करू नकोस. त्याची व्यवस्था मी पाहतो. तुला इथे एक महत्वाची जबाबदारी पार पाडायची आहे, तेव्हा तू तिकडे जाऊ नकोस. तुम्ही दोघे जण हनुमानाच्या देवळात जाऊन याच्या मुलाला घेऊन या. तुम्ही आल्यानंतर आपण या प्रकरणाचा छडा लावूया. शिपायाला ते देऊळ ठाऊक असल्याने बिरबलाची आज्ञा होताच तो त्या ब्राह्मणासह त्या देवळाकडे गेला. आणि त्या ब्राह्मणाच्या खांद्यावरील उपरण्याच्या झोळीत त्या मूर्छित मुलाला घालून त्याने परतीचा रस्ता धरला. वाटेत येता येता तो त्या शिपायाला म्हणाला, अरे चोरा, वास्तविक भिंत तू फोडलीस. चोरी ही तूच करत होतास आणि तरी सुद्धा वेळ आल्यावर तू मी चोरी केली म्हणून सांगितलं होय. भटजी बुवा, तुम्ही म्हणताय हे खरंय, पण मी तुम्हाला त्या पेटीतले निम्मे दागिने द्यायला तयार होतो ना. पण तुम्ही माझं ऐकलं नाही. मग भोगा आता प्रामाणिकपणाची फळे. बोलता बोलता ते दोघेही मुलाला झोळीत घेऊन दरबारात आले. मुलाच्या वडिलांनी त्या मुलाला एका बाजूला झोपवले आणि ते त्याच्या जवळ बसले. इकडे बिरबलाने पुन्हा त्या दोघांना प्रश्न विचारला. मला खरं सांगा, तुमच्यापैकी कुणी चोरी केली? यानाच. महाराज, मी या राज्याचा शिपाई आहे. माझं काम रक्षकाचं आहे. मी चोरी कशी करेन? अहो रक्षक, खरे चोर तुम्हीच आहात. मी तुमच्यातलं सगळं बोलणं मगाशी ऐकलंय. तुम्हीच भिंत फोडून दागिन्यांची पेटी पळवत होतात. खरा चोर समजल्यावर सगळा दरबार आश्चर्यचकित झाला. बिरबलाने लगेचच त्या शिपायाला कारावासाची शिक्षा सुनावली आणि त्या ब्राह्मणाची निर्दोष सुटका झाली. तेव्हा न राहून अकबराने त्या दुसऱ्या शिपायाला विचारले, काय रे, तुझ्या मुलाला तर मूर्छा आली होती ना? कसली मूर्छा महाराज. या बिरबलांनी चोराचा शोध लावण्यासाठी माझ्या मुलाला तिथे झोपवून हे नाटक करायला सांगितलं. हे ऐकून बादशाह अकबर बिरबलावर स्तुतिसुमने उधळू लागला आणि बिरबलावर जळणारे जळत राहिले. सरकार, तुम्ही हे काय करत आहात? मूर्खा, दिसत नाही मी बिरबलाला मारतोय ते? पण हा तर नुसता पुतळाच आहे. अरे, पुतळा असला तरी बिरबलाचाच आहे ना तो. इथे कुठे त्याला काही युक्ती लढवता येते? खातोय ना निमूटपणे, मार. नाही, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण या पुतळ्याला मारून तुम्ही थोडेच वजीर बनू शकणार आहात. चुप. असे दात काढण्यापेक्षा जरा थोडा विचार करा. विचार करा. त्या बिरबलाच्या जागी माझी वर्णी कशी लागेल याचा विचार करा. सुचली, युक्ती सुचली. अरे मग सांग ना, काय आहे ती युक्ती? सांगतो ना, पण त्याआधी तुम्ही मला हे सांगा, आपल्या शहरात सर्वात प्रसिद्ध आणि विद्वान व्यक्ती कोण आहे? अरे सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे शेरखान. नाही, शेरखानहून प्रसिद्ध म्हणजे बिरबल. आणि
आणि बिरबलहून प्रसिद्ध ज्याला सगळे ओळखतात आपले अकबर बादशाह. अरे अरे याला कोणीतरी गप्पा बसवा रे. विषय कुणाचा चाललाय, हा बोलतोय कुणाबद्दल? खर तर आपल्या शहरात सगळ्यात प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे हसन हजाम आहे. सगळे लोक त्याला ओळखतात. अरे वा 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 वा, काय पण उत्तर दिलंय तू. म्हणे हसन हजाम. अरे त्याला सगळे लोक ओळखतात, पण तो विद्वान आहे का? विद्वान, बिरबलाहून विद्वान. अशी व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती म्हणजे तानसेन. शाबास, तानसेनच. शेरखानजी, तानसेनच आपल्याला मदत करू शकतात. ते कसं काय? खान साहेब, तुम्ही दरवेळी बादशहांकडे वजीर पदासाठी हट्ट धरता, बरोबर? आणि दरवेळी बिरबलांची सरशी होते. हो, मला माहिती आहे ते. तू पुन्हा का आठवण करून देतोयस? नाही, यावेळी आपण वजीर पदासाठी तानसेनजींना पुढे केलं तर? अरे पण त्यांना काय होईल? तानसेनजींची विद्वत्ता बिरबलाहून जास्त आहे. शिवाय ते प्रसिद्धही आहेत. त्यांच्यासाठी आपण वजीरपद मागितल्यास ते डावलणं बादशहांना जड होईल. वा 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 वा, त्यामुळे बिरबल पद्धतशीरपणे वजीर पदावरून दूर होईल. हा, म्हणजे काठी पण मरेल आणि साप पण नाही मोडणार. युक्ती चांगली आहे. आपण लगेच कामाला लागू. अहो शेरखान, तुम्ही? होय तानसेनजी, मीच. म्हटलं आपल्यासारख्या महान संगीतकाराकडून थोडी कलेची उपासना करावी. मी कुठला महान शेरखान? देवानेच कला दिलीये. मी तर फक्त त्या कलेचा पुजारी आहे. नाही तानसेनजी, आपण खरंच महान आहात. अहो, जगातले कितीतरी लोक आपल्या कलेचे भक्त आहेत, रसिक आहेत. होय, कलेची उपासना केली की सिद्धी प्रसिद्धी आपोआप मागे येते. वा वा वा, किती महान विचार, किती महान विद्वत्ता आहे आपल्याकडे. पण एका गोष्टीकडे पाहून मात्र फार दुःख होतं. मनाला खंत वाटत राहते. काही चूक झाली का माझ्याकडून? छे छे, काहीतरीच काय तानसेनजी. अहो, चूक तुमची नाही, आमचीच आहे. म्हणजे? तुमच्यासारखी महान व्यक्ती आपल्या राज्यात असताना तो बिरबल. काय बिरबल? फार विद्वान आहेत म्हणे ते. अहो, कसला विद्वान आणि कसलं काय. चातुर्याने बोलून आणि नवनवीन युक्त्या लढवून कोणी विद्वान होत नसतं. तानसेनजी, बिरबल तर प्रसिद्धी आणि पैसा दोहोंवर हात ठेवून आहेत. तुम्हाला काय म्हणायचंय? आमचं म्हणणं इतकंच आहे की या राज्याचे वजीर तुम्ही व्हावं. काय? मी आणि वजीर? होय. अहो, पण माझा संगीताचा प्रांत आहे. मला ते काम कसं जमेल? शिवाय मी वजीर व्हावं हे बादशहांना देखील वाटायला हवं ना. तुम्ही इतके महान आहात, गुणसंपन्न आहात. तुम्ही वजीर झालात तर तुम्हाला तुमची कला जोपासण्यासाठी, वाढवण्यासाठी नवीन संधी निर्माण होतील. तुम्ही वजीर व्हावं ही आमचीच नाही तर कित्येक देशातील लोकांची इच्छा आहे. अहो, बादशहांपुढे तुमचं नाव गेलं तर त्यांना एक नाही 10 वेळा विचार करावा लागेल. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही म्हणताच आहात तर तसं विचारून पाहतो बादशहांना. दुसऱ्या दिवशी तानसेन भर दरबारात अकबराला म्हणाला, बादशाह सलामत, प्रणाम असो. बोला तानसेनजी, आज काय काम काढलं आमच्याकडे? महाराज, आपण तर जाणताच आहात की मी एक महान संगीतकार आहे. जगातले भरपूर लोक माझ्या कलेचे रसिक आहेत. होय तानसेनजी, तुम्ही महान आहात म्हणूनच माझ्या दरबारातील नवरत्नांपैकी एक रत्न आहात. नाही,
या दरबारात मी विद्वत्तेने सगळ्यात महान व प्रसिद्ध आहे. हं? तेव्हा या राज्याचा वजीर मीच व्हावं अशी कित्येक देशातील लोकांची इच्छा आहे. काय बरोबर आहे ना शेरखान? शेरखानाचे नाव काढताच बिरबलाला वजीर पदावरून दूर करण्यासाठी ही शेरखानाची नवी खेळी असल्याचे अकबराच्या लक्षात आले. त्याने लगेचच एका सेवकाच्या कानात काहीतरी सांगितले. सेवक गेल्यावर अकबर म्हणाला, ठीक आहे. तानसेन यांची विद्वत्ता बिरबलाहून नक्कीच श्रेष्ठ आहे. ते या राज्याचे वजीर झाल्यास तो आपला बहुमानच आहे. परंतु बिरबल हे सध्याचे वजीर आहेत. त्यांना इतके सहज दूर करणे मला शक्य नाही. मग काय करायचं जहापना? सांगतो. बिरबल आणि तानसेन, जी जहापना. तुम्ही हे पत्र घेऊन इराणच्या बादशहाकडे जा. तुमच्या दोघांपैकी जो या पत्राचं उत्तर आणेल तो या राज्याचा वजीर बनेल. मंजूर? मंजूर जहापना. इतकंच ना? आत्ता जाऊन घेऊन येतो मी उत्तर. बादशाह सलामत. बाहेर 2 व्यक्ती आल्या असून त्यांना दिल्लीच्या बादशहाने काही कामानिमित्त पाठवलं असल्याचं सांगतायत. हजर करा त्यांना. बिरबल आणि तानसेन इराणच्या बादशापुढे हजर होतात. बादशाह सलामत. आम्हाला दिल्लीच्या अकबर बादशहानी पाठवलं आहे. त्यांनी या पत्राचं उत्तर मागितलं आहे. हा काय प्रकार आहे? बादशाह सलामत, हा प्रकार वगैरे काही नाही. हे तर पत्र आहे. या पत्राचं उत्तर त्यांनी मागितलं आहे. तेवढंच तुम्ही माझ्या ताब्यात द्यावं. या पत्रात तर हे पत्र घेऊन येणाऱ्या व्यक्तीचा शिरच्छेद करावा असं लिहिलंय. शिरच्छेदाचे नाव काढताच तानसेनचा थरकाप उडाला. तो घामाने डबडबला. बिरबलही आश्चर्यचकित झाला. हे पहा, तुम्ही नेमकं काय केलंय आणि तुमचा शिरच्छेद का करायचाय हे मला माहित नाही. पण राजधर्माचा संकेत म्हणून मला तुमचा शिरच्छेद करावाच लागेल. नदीफ, यांचा उद्या सकाळी शिरच्छेद करण्यात यावा. तोपर्यंत त्यांना तुरुंगात डांबून ठेवा. जशी आज्ञा. बिरबलजी, काहीही करा आणि मला म्हणजे आपल्या दोघांनाही या संकटातून वाचवा. अहो, तुम्ही इतके बुद्धिवान आहात. तुम्हाला नक्कीच काहीतरी सुचेल. मला नको ते वजीरपद. पुन्हा नाही मी त्याच्या नादी लागणार. असू दे तानसेनजी, होतं असं कधी कधी. उद्या फक्त मी सांगतो तसं करा. ठीक आहे. थांबा. काय झालं? काही नाही, काही नाही. थांबा. अरे आता काय झालं? काही नाही, काही नाही. आधी शिरच्छेद माझा करा. नाही 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 नाही. आधी माझा शिरच्छेद करा. नाही नाही, आधी माझा. नाही नाही नाही, माझा माझा माझा. नाही नाही नाही, माझा माझा. अरे थांबा थांबा. तुमचं काय आहे ते बादशहाच पाहतील. ठीक आहे. ठीक आहे. सांगितलेलं लक्षात आहे ना? हो हो बिरबलजी. हो. काय चाललंय तुमचं? बादशाह सलामत, आपण आम्हाला आमची शेवटची इच्छा नाही विचारलीत. काय इच्छा आहे तुमची? याच्या आधी माझा शिरच्छेद करा. आणि तुमची काय इच्छा आहे? माझ्या नंतर याचा शिरच्छेद करा. काय? होय बादशाह सलामत, याच्या आधी माझा. मग त्याच्याही आधी माझा शिरच्छेद. मग याच्याही आधीच्या आधी माझा. नाही नाही, याच्या आधीच्या 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 आधी माझा. काय नाही,
थांबा. हो आता ही आणखीन कसली नवीन भानगड आहे? तुम्ही दोघेही पहिला शिरच्छेद करून घेण्यास का उत्सुक आहात? नाही ते आम्ही नाही सांगू शकत, पण ते एवढं नक्की सांगू शकतो की म्हणजे नाही 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 पहिला माझा शिरच्छेद करा तुम्ही. हो नाही, हा? आधी कारण सांगा, त्याशिवाय मी कुणाचाच शिरच्छेद करणार नाही. अ, अ, ठीक आहे सांगतो, पण त्याआधी आमचे हात तर सोडा. सोडा रे त्यांचे हात. हा बादशाह सलामत, आम्ही दोघेही निर्दोष व्यक्ती आहोत आणि आमचा शिरच्छेद तुमच्याकडून व्हावा अशी आमच्या बादशहांची इच्छा आहे. असली कसली इच्छा? होय बादशाह सलामत, विचित्र असलं तरी हे सत्य आहे. हो, आमच्या बादशहांना तुमचं राज्य जिंकायचंय, पण तुम्ही पापी, अन्यायी, अत्याचारी आणि महालुच्चे काय? नाही आहात ना, नाही आहात. तुम्ही तर मोठे हो, पवित्र तुम्ही पवित्र आहात. त्यामुळे काय की तुमचं राज्य जिंकायला आमच्या बादशहांना अडथळे निर्माण होत आहेत ना. एका मोठ्या ज्योतिषाने त्यांना सांगितलंय की कुठल्याही 2 निर्दोष व्यक्तींची हत्या जर तुम्ही केली तर हे राज्य जिंकणे त्यांना सहज शक्य होईल. हो, आणि तुम्ही त्यांचे कैदी बनाल. हा. आमचे बादशाह फार महत्वाकांक्षी आहेत. हो. बादशाह सलामत, पण हे दोघे पहिले मरण्यासाठी का भांडत होते? त्याचं काय आहे खावीन, आमच्या गुरुने इकडे निघण्यापूर्वी आम्हाला सांगितलंय की तुमच्या दोघांपैकी जो पहिला मरेल तो या राज्याचा राजा बनेल आणि जो नंतर मरेल तो त्याचा वजीर. आणि मला राजा व्हायचंय महाराज. नाही 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 नाही, मला राजा व्हायचंय. थांबा. माझ्या विरुद्ध तुमचा बादशाह असा कट रचतो काय? अरे आत्ताच्या आत्ता तुम्ही निघून त्यांना कळवा की माझ्यासारख्या पुण्यवान बादशाहचे राज्य जिंकणे इतके सोपे नाही म्हणून. जा, निघा. पण बादशाह सलामत, आमचा शिरच्छेद वाटलं तर करा याचाच पहिला. अरे निघा म्हणतोय ना इथून. जहापना, बिरबल हेच आपल्या राज्याचे वजीर होण्यास योग्य व्यक्ती आहेत. माझी तेवढी पात्रता नाही. पण असं झालं तरी काय? बुद्धिश्रेष्ठ, आपण तर सर्वज्ञानी आहात. तिकडे काय झालं हे एव्हाना आपल्याला कळलंच असेल की. हो हो हो, कळलं की, सगळं कळलं मला. दिल्ली शहरात एक तडकुमल नावाचा अतिशय रागीट गृहस्थ राहत होता. डोक्यात राग शिरल्यावर तडकुमल काय करेल याचा काहीच नेम नव्हता. असाच एकदा हा तडकुमल आपल्या बायकोवर संतापला. काय का मोगरा, किती वेळा सांगितलंय तुला मी, मला भाजीत कमी मीठ आवडत नाही म्हणून. थांबा, आत्ता घालते भाजीत मीठ. इतकं मीठ? काय मारायचा विचार आहे की काय मला? थांबा, मी थोडी भाजी वाढवते त्यात. छे 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 छे, आणि ही पोळी किती कडक आहे, दात पडतील आता माझे. कुठून अशी बायको मिळाले कोण जाणे. अहो पण अगं तुला किती वेळा सांगितलंय मी, मला जेवणात अन्नाशिवाय काहीच आवडत नाही म्हणून. आता केस कसा आला? नाही हो, चुकून आला असेल तो. पुन्हा नाही अशी चूक व्हायची माझ्याकडून. पुन्हा अशी चूक झाली ना, मग न्हाव्याकडून तुझ्या डोक्यावरचे सगळे केस उतरवून घेईन. मग बघू अन्नात कसा केस येतो ते. तडकुमलने बायकोला एवढा दम भरूनही एके दिवशी व्हायचे तेच झाले. तडकुमलच्या घासात पुन्हा केस आला. अहो, चुकून आला असेल तो. मी तर आता परसदारीच वेणी घालत होते. आत्ताच्या आत्ता उठायचं आणि न्हाव्याला इथे घेऊन यायचं. नको हो, नका. मी नाही, पुन्हा नाही असं होऊ द्यायची. माझे केस नका उतरवू, माझे केस नका उतरवू. हो का? गेल्या वेळी तू असंच म्हणाली होतीस, पण आला ना पुन्हा केस. आता शिक्षा झाल्याशिवाय तुला समजणारच नाही. चल निघ पहिले इथून. अहो, नवऱ्यापुढे आपला काही इलाज चालणार नाही हे ओळखून
मोगरानं नाव्याचं घर गाठलं. त्याला सगळी परिस्थिती सांगितली. तेव्हा नाभी म्हणाला, ताई, तुमच्या नवऱ्यापुढे माझाही इलाज चालणं अवघड आहे. आपण असं करू, आपण बिरबलाकडे जाऊन काही तोडगा निघतोय का ते बघू. मग मोगरा आणि न्हावी बिरबलाकडे गेले. बिरबलाला सगळी हकीकत ऐकवल्यानंतर बिरबल म्हणाला, आता मी सांगतो तसं करा. तडकुमलजी, अहो तडकुमलजी, चला लवकर या. कोण आहे? अरे न्हावी तुम्ही? आणि मोगरा कुठे आहे? अहो ताईंना आंघोळ करायला पाठवलंय, त्याशिवाय केशवपन चांगलं होत नाही ना. ते बरं केलं तुम्ही. हा मग आता तुम्ही पण एक काम करा ना, हे विष घ्या आणि पटकन पिऊन टाका. विष? आणि मी का प्यावं ते? अहो तुमच्या बायकोचं केशवपन करायचं ना. मग? अहो मग काय, मग तुम्ही मेल्याशिवाय का ते मला तसं करता येणार आहे? आपल्या धर्मातच तसं म्हटलेलं आहे. चला 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 चला, आवरा लवकर, चला लवकर 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 लवकर. मी 4 खांदेकरी, एक मडके धरीलाही बोलावलेलं आहे. तिकडे घाटावर सरण रचून पण झालं असेल. आता अख्खं गावही जमेल तिथे. आवरा पटकन, लवकर घ्या 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 घ्या, हे विष घ्या. नको नको नको, न्हावी बुवा नको. हो अहो नको काय, घ्या पटकन. खास बिरबलाने हे विष तुमच्यासाठी पाठवलेलं आहे. तर मग काय, मोठ्या थाटामाटात अंत्ययात्रा निघणार आहे तुमची. तुम्ही आपल्या धर्माचा इतका आदर ठेवता म्हणून खुद्द बादशहा सुद्धा अंत्ययात्रेत सामील होणार आहेत. अहो मोठे नशिबान आहात तुम्ही तडकुमलजी. न्हावी बुवा, अहो चुकलंच हो माझं. एवढी मोठी शिक्षा नका देऊ हो मला. मग तुमच्या पत्नीलाही तुम्ही केवढी मोठी शिक्षा देत होता तडकुमलजी. हो 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 हो, खरंय तुमचं म्हणणं. चुकलं माझं, खरंच चुकलं माझं. रागाच्या भरात मला ते भानच राहिलं नाही. बरं झालं तुम्ही माझे डोळे उघडलेत. अहो मी कुठले तुमचे डोळे उघडणारा. हे काम तर चतुर बिरबलजींच. एके दिवशी अकबर राजा बिरबलावर खूप संतापला आणि तो म्हणाला, हा काय प्रकार आहे बिरबल? तू आमच्या बेगमला गळा चांगला करण्याचे औषध दिलेस आणि त्याने गळा चांगला होण्याऐवजी आणखीनच बिघडलाय. पाहिलास किती भेसूर गाणे गाते आहे ती. अरे आधी तिला गप्प बसवा, नाहीतर महालात तरी न्या. सरकार, मला जे चांगलं औषध माहित होतं तेच मी त्यांना दिलं. आता काही औषधं नाही लागू पडत सगळ्यांना. पण हे आधीच सांगायचं होतं ना. अहो बादशहांच्या बेगमचा गळा म्हणजे काय प्रयोग करण्याचे ठिकाण वाटले काय तुम्हाला? आणि तुमच्या या चुकीचा त्रास आपल्या बादशहांना सहन करावा लागतोय. बादशाह, बिरबलजींच्या चुकीबद्दल त्यांना शासन व्हायलाच हवं. ठीक आहे हुजूर, मला माझी चूक मान्य आहे. नुसती मान्य असून चालणार नाही, शासनही व्हायला हवं. हा म्हणतोय ते बरोबर आहे बिरबल. तुला शासन व्हायलाच हवं. काय शिक्षा करावी तुला? ते मी कसं सांगणार? आणि माझ्यावर आरोप तुम्हीच केलाय. त्यामुळे तुम्ही बादशाह असलात तरी मला शिक्षा काय द्यावी याचा निर्णय तुम्हाला घेता येणार नाही. तू म्हणतोयस तेही बरोबरच आहे. मग आता सरकार, तुमची काही हरकत नसेल तर मी या प्रकरणाचा न्यायनिवाडा करतो. आणि अगदी वेळ आलीच तर मीही आहेच की यांना मदत करायला. नको नको, या दरबारात बिरबलावर पूर्वीपासूनच नाराज असणारी बरीच मंडळी असू शकतात. त्यामुळे या प्रकरणाचा न्यायनिवाडा पारदर्शकपणे होणे अवघड आहे. तो त्याच्यावर अन्याय ठरेल. मग कोण करणार याचा न्याय? ते बिरबलच सांगेल. पण तो स्वतःच्या बाजूने असणाऱ्या माणसांनाच निवडेल. हे पहा, बिरबलाने आजपर्यंत सर्वांचा योग्य न्यायनिवाडा केला आहे.
न्यायाची खरी किंमत तो जाणतो. त्यामुळे त्याला शिक्षा कुणी करायची हेही तोच ठरवेल. सांग बिरबला, तुला यासाठी कुणाची निवड करायची आहे? तुम्ही म्हणताच आहात तर आपल्या शहराबाहेरच्या वस्तीत गरीब भिकारी दिन दुबळे लोक राहतात. मला त्यांच्याकडून माझा न्याय करायला आवडेल. काय? पण ते तर अशिक्षित आहेत, ते काय न्याय करणार? सरकार, ते अशिक्षित असले तरी निर्बुद्ध नाहीत शेरखानजी. न्याय करण्यासाठी कुठली पुस्तके वाचण्याची आवश्यकता नसते. तुमची हरकत नसेल तर ठीक आहे बिरबला, तू म्हणतोयस तर तेच करतील तुला शिक्षा. बोलावून आणणार आहे त्यांना. अरे चला चला पटकन चला, बादशाह वाट पाहतात. काय बरं का मी ए गड्या, अरे ये बघ, यानं पूर्ण कापड घातली बघ. अरे बघ 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 बघ, पायात चप्पल बी आहे. अरे अरे कोणी दिले रे तुला? गुपचूप पुढे बघा. तुम्हाला ठाऊक आहे का की तुम्हाला मी का बोलावलं इथे? पण आम्ही तर काय बी केलं नाही सरकार. बादशाह चला सरकार, आम्हाला सोडा सरकार, आम्ही निर्दोष आहोत. इथे तुम्हाला कुठलीही शिक्षा भोगायला आणलं नसून तुम्हाला बिरबलाला शिक्षा द्यायला बोलावलं आहे. अहो मालक, पण असं काय करता? अहो आम्ही असा कंचा गुन्हा केलाय की आम्हाला अशी शिक्षा देत आहे? अहो बिरबलजी तर लय मोठं आहेत, त्यांचं लय नाव ऐकलंय आम्ही. वय वय त्यांचा आम्ही न्याय करायचा म्हणजे सूर्याचा न्याय काजवान करण्यागत आहे. काकी बरोबर आहे, बरोबर आहे. पण तुम्ही बिरबलाचा न्याय करावा ही बिरबलाचीच इच्छा आहे. तेव्हा त्याची इच्छा आणि माझा आदेश, तुम्हाला याला शिक्षा करावीच लागेल. बादशाह सलामत, पण यांनी असं केलंय तरी काय? काय केलंय? बिरबलाने केलेला गुन्हा बादशाहने त्या तिघांना ऐकवला आणि म्हणाला, आता तुम्ही आपापसात चर्चा करून याला काय शिक्षा द्यायची ते ठरवा. तुम्ही सांगितलेली शिक्षा त्याला बंधनकारक असेल. मग तिघही जण आपापसात चर्चा करू लागले. ऐका ऐका, माझं असं म्हणणं आहे, आता बादशाहांचा आदेश हाय, तेव्हा बिरबलाला लय मोठी शिक्षा करायला हवी. आपण त्याला दंड ठोकूया बरं का. बादशाहनी त्याला आजपासून लय मोहरा दिल्यात, तेव्हा त्याला चांगला 50 मोहरांचा दंड ठोकूया. अरे का काय बोलतोस तू? का? अरे रकड श्रीमंत असला, वजीर असला तरी माणूसच आहे. मग एवढा दंड कधी फेडायचा ती हो? त्यापरीस आपण त्याला 25 मोहरांचा दंड करू. म्हणजे चांगला आयुष्यभर फेडत राहील की. अरे कशाला त्याच्या पायकापोरांत शाप घेत आहे? अरे नाही, मी काय म्हणतो, काय 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 5 मोहराबी त्याच्यासाठी पुरून उरतील. अरे जलंबर आपली याद ठेवेल तो. सांगून चला चला पटापट. समध्या परिस्थितीचा विचार करून बिरबलाला आम्ही दंड ठोकायचं ठरवलेलं हाय. सांगा तर मग किती दंड पडेल त्याला? सरकार, या बिरबलजींनी चांगला 5 मोहरांचा दंड भरावा. आणि जर तो त्यांना एकदम भरणं जमत नसल तर तो त्याने हप्त्यानं भरावा. त्या तिघांनी ठोठवलेला 5 मोहरांचा दंड बिरबलजींसाठी खूपच किरकोळ होता. तो ऐकून अकबर खूप आश्चर्यचकित झाला आणि शेवटी बिरबलाने स्वतःचा न्याय तटस्थपणे करण्यासाठी वापरलेल्या युक्तीचे अकबराने भरभरून कौतुक केले.